अगदी अजिबात न बिघडणारी, परफेक्ट प्रमाणबद्ध, मऊ आणि खुसखुशीत अशी ही तिळगुळ वडी. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज मी करत आहे असा पदार्थ की त्याशिवाय संक्रांत होतच नाही. तो पदार्थ म्हणजे तिळगुळाच्या वड्या. अशी परफेक्ट वडी करण्यासाठी ही रेसिपी करताना मध्ये मध्ये बऱ्याचशा टिप्स सांगितलेल्या आहेत, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघा. मी ज्या ह्या वड्यांचं प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तर तुम्ही वड्या केल्या तर कधीच तुमची ही तिळगुळ वडी बिघडणार नाही. ही तिळगुळ वडी करण्यासाठी मी वाटीचं आणि वजनी अशी दोन्ही परिमाणं दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण वजनी प्रमाण बघूयात. हे 1 किलोचं वजनाचं माप आहे. तिथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेत आहे. हे बघा, बरोबर अर्धा किलो शेंगदाणे झालेले आहेत. हे शेंगदाणे मी ह्या बाऊलमध्ये भरून घेतले तर ते बरोबर 2 बाऊल झालेले आहेत. जर तुम्ही मेजरिंग कपनी म्हणाल तर हा बाऊल 1 मेजरिंग कप एवढा आहे. तसंच आता आपण तीळ मोजून घेऊयात. हे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत. हे आपण बाऊलमध्ये भरले असता 2 बाऊल आणि थोडेसे वरती 1 मुठभर जादा भरतात. तसं पाहिलं तर तिळगुळ वडी म्हणलं दाण्यापेक्षा तीळ थोडेसे जास्त घ्यायचे असतात, म्हणजेच 1 मुठभर तीळ जास्त घ्यायचे असतात. त्यामुळं हे तीळ 500 ग्रॅम घेतले असले तरीसुद्धा बाऊलच्या हिशोबामध्ये थोडेसे 1 मुठभर तीळ जास्त भरतात. तिळाचे हे दोन्ही बाऊल भरून झालेले आहेत आणि पिशवीमध्ये 1 मुठभर तीळ शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे गूळही अर्धा किलो घेत आहे. हा गूळ संपूर्ण बारीक चिरून घेतलेला आहे. हा गूळसुद्धा 2 बाऊल भरतो. म्हणजे आपण इथं तीळ, गूळ आणि शेंगदाणे हे समप्रमाणात घेतलेलं आहे. 2 बाऊल शेंगदाणे, 2 बाऊल आणि थोडेसे तीळ आणि 2 बाऊल गूळ असं हे आपलं प्रमाण झालेलं आहे. आता आपण तिळगुळाच्या वड्या करायला घेत आहोत. त्यासाठी पहिले आपण शेंगदाणे खरपूस भाजून घेत आहोत. शेंगदाणे भाजताना हे खरपूस तर भाजायचे आहेतच, शिवाय हातावरती जर शेंगदाणा एखादा चुरून बघितला तर त्याचं साल आणि शेंगदाणा असं वेगळं झालं पाहिजे. शिवाय त्याचा रंगसुद्धा जास्त ब्राऊन होऊन देऊ नका. अशा पद्धतीचे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, छान दाणे भाजून झालेले आहेत. सालं अगदी सगळ्या दाण्यांची वेगळी वेगळी होत आहेत. आता आपण हे तीळसुद्धा अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. इथं मी अगदी पांढरे शुभ्र तीळ घेतलेले आहेत, पण जर तुम्हाला गावरान तीळ मिळाले तर ते जरूर वापरा. हे तीळ मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. हे तीळ भाजून होत असताना तीळ भाजल्याचा एक प्रकारे चट 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 असा आवाज येतो. त्यावेळेस असं समजायचं की आपले तीळ भाजून होत आलेले आहेत आणि गॅस बंद करायचा. तसेच थंड होण्यासाठी गरम तव्यामध्ये ठेवून द्यायचे, म्हणजेच तीळ अगदी छान खुसखुशीत होतात. ह्या तिळाचा थोडासा चट 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 असा आवाज यायला लागलेला आहे, म्हणजे आपले हे तीळ भाजून होत आलेले आहेत. आता मी गॅस बंद करून ह्याच तव्यामध्ये तीळ थंड होण्यासाठी ठेवत आहे. असे हे तीळ भाजून झालेले आहेत. आपल्या वड्या जितक्या सुंदर चवीला व्हायला पाहिजेत तशाच त्या रंगानेही सुंदर व्हायला पाहिजेत. त्यासाठी मी काही टिप्स सांगत आहे. शेंगदाणे आणि तीळ
मंद आचेवरती खरपूस भाजून घेतले तर त्या दोन्ही पदार्थांचे रंग छान राहतात आणि त्यामुळं तिळगुळाची वडीसुद्धा अगदी उत्तम, दिसायला सुरेख अशी होते. शेंगदाण्याची सर्व सालं काढून झालेली आहेत आणि पांढरे शुभ्र असे शेंगदाणे करून घेतलेले आहेत. आता तीळ आणि शेंगदाणे दोन्ही थंड झालेले आहेत. आपण मिक्सरमधून शेंगदाण्याचं आणि तिळाचं थोडंसं जाडं-भरडं कूट करून घेऊयात. तिळगुळ वडीमध्ये तिळाचे असे मधून छोटे छोटे कण दिसले की ते चवीलाही छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात. तिळगुळाची वडी दिसायला आणि चवीला दोन्ही प्रकारे छान झाली की ती वडी परफेक्ट वडी झाली असं समजायचं. मी जे प्रमाण घेतलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जर वडी केली तर ती अशी सुंदर, सुबक आणि उत्तम चवीची होईल, यात शंका नाही. दाण्याचं कूट आणि तीळकूट हे आपण छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे वडी करताना एकीकडं दाण्याचं कूट आणि एकीकडं तिळाचं कूट असं लागणार नाही. तुम्ही जर अजून A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करून ही रेसिपी शेअरही करा. आता आपण वडी तयार करायला घेत आहोत. त्यासाठी पहिल्यांदा एखादा ट्रे म्हणा किंवा एखादं ताट घ्यायचं आणि त्याला तूप लावून घ्यायचं, म्हणजे ताटाला किंवा ट्रेला वड्या चिकटणार नाहीत. वडीचं मिश्रण तयार झालं की ते गरम गरम थापावं लागतं. त्यामुळं ही अशी जर पूर्वतयारी आधी केली तर गरम गरम मिश्रण लगेच आपल्याला ह्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये ओतता येतं. शक्यतो हे मिश्रण तयार करण्यासाठी जाड बुडाचं पातेलं किंवा कढई वापरा. वड्या करण्यासाठी इथं मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेत आहे. अशा प्रकारच्या म्हणजे मऊ आणि खुसखुशीत अशा तिळगुळाच्या वड्या करण्यासाठी नेहमी गूळ पिवळ्या रंगाचा घ्यायचा, म्हणजे वड्या ह्या खुसखुशीत आणि मऊ पण होतात. सेंद्रिय गूळ किंवा लाल रंगाचा गूळ असतो तो शक्यतो घेऊ नका. ह्या तुपामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे तो सगळा विरघळून घ्यायचा आहे. या गुळाचा कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही, तर तो गूळ नुसता विरघळून घेणे एवढंच करायचं आहे. इथं नेहमी बारीक चिरलेला किंवा खिसलेला गूळ घेतला तर उत्तम, म्हणजे तो विरघळायला अगदी सोपं होतं. आता आपण ह्या गुळामध्ये पावशेर गुळासाठी 2 चमचे असं पाणी घ्यायचं आहे. मी इथं अर्धा किलोचं प्रमाण घेतल्यामुळं 4 चमचे पाणी वापरत आहे. उद्देश एवढाच असतो की हा गूळ कडक होऊ नये, त्यामुळं वडी बिघडणार नाही. गूळ विरघळून घेणे ही प्रोसेस जरा लवकर होते, त्यामुळं इकडं तिकडं लक्ष न देता पहिल्यांदा गूळ विरघळून घ्या आणि मग गॅस बंद करा. गूळ विरघळून झाला की कढईच्या कडेने गुळाला बुडबुडे यायला लागतात आणि ते छोटे छोटे बुडबुडे आले की आपण गॅस बंद करायचा आहे. इथं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही करा. हे बघा, गुळाला कढईच्या कडेने असे बुडबुडे यायला लागलेले आहेत, म्हणजे आपला गूळ विरघळून झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्या चवीनुसार वेलची पूड घालत आहे. वेलची पूड ह्या पाकामध्ये एकजीव करून घेत आहे आणि त्यामध्ये आता आपण दाण्याचं कूट आणि तिळकूट ह्याचं मिश्रण केलेलं आहे ते घालत आहे. हे सर्व मिश्रण घालून झाल्यानंतर अगदी लगेचच गूळ आणि हे सर्व मिश्रण अगदी पटापट हलवून घ्यायचं, म्हणजे गुळाचा पाक घट्ट व्हायच्या आधी हे मिश्रण जर घालवून झालं तर ते मिश्रण ट्रेमध्ये थापायला अगदी सोपं जातं. असं आपलं गुळाचा पाक आणि तिळकूट, दाण्याचं कूट
हे मिश्रण चांगलं एकजीव झाल्यानंतर आपण ते तसंच्या तसं गरम मिश्रण ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर एवढा मोठा ट्रे नसेल आणि ताटामध्ये वडी करणार असाल तर पावशेरचं प्रमाण म्हणजे आपण जे आत्ता प्रमाण घेतलेलं आहे 2 बाऊल शेंगदाणे, 2 बाऊल तीळ आणि 2 बाऊल गूळ हे प्रमाण घेण्यापेक्षा 1 बाऊल शेंगदाणे, 1 बाऊल तीळ आणि 1 बाऊल गूळ अशा प्रमाणात वडी करा. त्या सगळ्या प्रमाणाचं मिश्रण एका ताटात मावेल. हे मिश्रण खूप गरम असल्यामुळं इथं मी एक बेकिंग पेपर घेतलेला आहे आणि त्यांनी हे मिश्रण थापत आहे. एखादी प्लॅस्टिकची पिशवी म्हणा किंवा एखाद्या वाटीच्या तळाला तूप लावून त्या वाटीने जर हे मिश्रण सगळीकडे थापून पसरून घेतलं तरीसुद्धा चालेल. ट्रेमध्ये असं एकसारखं हे मिश्रण पसरून झालेलं आहे. अजून हे मिश्रण कोमटच आहे पण घट्ट मात्र होत आलेलं आहे. आता ह्याच्या वड्या छान पडतील. असं कोमट मिश्रण असतानाच ह्या वड्या पाडा, कारण मिश्रण जर कडक झालं तर वड्या चांगल्या पडत नाहीत. त्यावरती हवे असल्यास थोडंसं सुकं खोबरं घालायचं किंवा कुणी कुणी भाजलेले तीळसुद्धा पेरतात. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करा. आता आपण एकसारख्या आकाराच्या ह्याच्या वड्या पाडून घेत आहोत. इथं तुम्ही बघू शकता अगदी सुंदर वड्या पडत आहेत. हे बघा, दिसायलाही सुंदर, चवीलाही सुंदर अशा ह्या मस्त मऊ पण आणि खुसखुशीत अशा तिळगुळ वड्या. अशा ह्या वड्या एका बंद डब्यामध्ये ठेवायच्या म्हणजे लागतील तशा आपल्याला काढता येतात. खूप सुंदर झालेल्या आहेत या वड्या. इथं मी तुम्हाला एक वडी दाखवत आहे. हे बघा किती मस्त जाडसर अशी झालेली आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही अशा जाड वड्या करा, नाही तर तुम्हाला पाहिजे तशा जाडीच्या तुम्ही ह्या वड्या करू शकता. हे बघा किती छान खुसखुशीत अशी झालेली ही तिळगुळ वडी आहे. अशा ह्या A1 सुग्रास रेसिपीच्या मऊ पण खुसखुशीत अशा तिळगुळाच्या वड्या. ह्या वड्या अगदी मस्त म्हणजे मस्तच झालेल्या आहेत. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत आम्ही दातेचा बाय.